नमस्कार मित्रांनो, इंट्रा ॲव्हरेज किती देते आणि ॲव्हरेज देण्यासाठी काय कंडिशन्स पाहिजेत. ज्या वेळेला डिझेलचा सिग्नल लागतो, तुम्हाला दाखवतो ज्यावेळेला डिझेल संपल्यानंतर जो हा सिग्नल लागतो त्यावेळेला मी हे 0 केलेलं होतं. तुम्हाला साईडला व्हिडिओ दिसत असेल की ते सिग्नल लागायच्या अगोदरचा एक मी व्हिडिओ घेऊन ठेवलेला होता. त्यावेळेला सिग्नल लागला नव्हता, तर मी हे 0 केल्यानंतर ज्या वेळेला सिग्नल लागला त्यावेळेला मी 0 करतो. ए असेल बी असेल 0 केल्यानंतर मग तिथून मी डिझेल टाकतो. तिथून मी 2,500 रुपयाचं डिझेल टाकलेलं होतं. माझी एक साधारणतः 450-500 किलोमीटरची ट्रिप होती. तर 2,500च्या डिझेलमध्ये 438 किलोमीटर गाडी चाललेली आहे. तर इंट्रानं ॲव्हरेज साधारणतः 16चा ॲव्हरेज पडलेला आहे. याच्यामध्ये काय अंडरलोड माल पाहिजे. माझा 1250-1300 किलो माल होता आणि फक्त 100 किलोमीटर MT रनिंग आहे त्यामधलं. म्हणजे 438मध्ये साधारणतः 100 किलोमीटर MT रनिंग आहे. ओव्हरऑल मिळून आणि 60 ते 65चं स्पीड मी मेंटेन केलेलं होतं. 60-65च्या स्पीडला 16चा ॲव्हरेज इंट्रा देते. तर प्रत्येकाला प्रश्न पडतो इंट्रा ॲव्हरेज किती देते, ॲव्हरेज किती देते. तर मी हे अशा पद्धतीनं ॲव्हरेज काढतो. ज्यावेळेला सिग्नल लागतो डिझेलचा त्यावेळेला तुम्ही ते 0 करून टाका आणि तुम्ही डिझेल टाकून द्या 1,000चं 2,000चं. आणि परत ज्या वेळेला ती लाईट लागेल त्यावेळेला चेक करा की बाबा किती किलोमीटर गाडी चालली आणि डिवायडेड बाय करा. एक सिम्पल ट्रिक आहे, कारण की टँक फुल करायला प्रत्येकाला वेळ भेटत नाही की टँक फुल करायचं आणि परत ॲव्हरेज काढायचं. तर ही सुद्धा ट्रिक्स चांगले नक्की करून बघा. इंट्राने मला तर 16चा ॲव्हरेज दिले. तुम्हाला किती ॲव्हरेज देते कमेंट करून सांगा. चला तर मग जय महाराष्ट्र.